नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन कॉमर्समध्ये तुमचं स्वागत आहे. मायसेल्फ नेहाल सूर्यवंशी, आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर मित्रांनो, जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये 2016 मधील क्वेश्चन पेपरचे काही एमसीक्यूज डिस्कस केले होते, तसंच आपण आजच्या लेक्चरमध्ये काही इम्पॉर्टंट एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत. तेही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2016 वरील. तर व्हिडिओ लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. हा फुल सिलेबस कोर्स तुमच्या एक्झामिनेशनसाठी, तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप हेल्पफुल आहे. कारण या फुल सिलेबस कोर्समध्ये तुम्हाला 25 मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जाणार आहेत, ज्यामध्ये की प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट सुद्धा असणार आहेत 2015 पासून ते 2020 पर्यंत, विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. म्हणजे प्रत्येक टेस्टचं तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन मिळून जाणार आहे. त्या व्यतिरिक्त तुमचे फुल सिलेबस टेस्ट सुद्धा असणार आहेत, जे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट एज्युकेटर्सने तुमच्यासाठी बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रिपरेशन मध्ये कसलीही प्रॉब्लेम येऊ नये, कसलेही इश्यूज येऊ नयेत. त्यानंतर तुम्हाला या फुल सिलेबस कोर्समध्ये फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहेत, जे की कॉमर्स पेपरमध्ये 10 युनिट आहेत ते तुमचे पूर्ण कव्हर होणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्यानंतर 200 प्लस व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्या व्यतिरिक्त ह्या फुल सिलेबस कोर्सचा एक ॲडव्हान्टेज प्रत्येक स्टुडंटला हा असणार आहे की प्रत्येक स्टुडंटला हा पर्सनल अटेन्शन सुद्धा मिळून जाणार आहे. म्हणजे कुठलाही डाऊट असेल, प्रश्न असतील, त्यांचं पर्सनली निवारण हे तुम्हाला मिळून जाणार आहे. तर हरी अप गाईज, go and grab this opportunity and join this full syllabus course. So let's get begin. राईटवर्ड शिफ्ट ऑफ डिमांड कर्व इज अन एक्झाम्पल ऑफ. जे डिमांड कर्व असतं ते जेव्हा राईटवर्ड शिफ्ट होत असतं तर ते केव्हा होतं? जेव्हा डिमांड जी आहे ती कॉन्ट्रॅक्शन होत असते, की डिमांड जी आहे एक्सपांड होत असते, की डिमांड इन्क्रीज होत असते, की डिमांड डिक्रीज होत असते. तर अशा कोणत्या परिस्थितीमध्ये जे डिमांड कर्व आहे ते राईटवर्ड शिफ्ट होत असतं? तर याचं राईट आन्सर आहे इन्क्रीज इन डिमांड. म्हणजे जेव्हा डिमांड मध्ये इन्क्रीज झालेली असते तेव्हा डिमांड कर्व जो आहे तो राईटवर्ड शिफ्ट होत असतो. The rightward shift of demand curve indicates the increase in demand for a good due to change in the factors other than the price of the goods. म्हणजे जे राईटवर्ड शिफ्ट होत असतं डिमांड कर्व ते केव्हा होतं? जेव्हा डिमांड मध्ये इन्क्रीज झालेली असते, त्यावेळेस जे डिमांड कर्व आहे राईटवर्ड शिफ्ट होत असतं. These factors can be increase in the income of consumers, increase in the total number of consumers, increase in the price of substitute goods. म्हणजे जे फॅक्टर्स असतात, कोणते फॅक्टर जे की कंझ्युमर्स आहेत, टोटल नंबर ऑफ कन्झ्युमर्स आहेत किंवा सबस्टिट्यूट गुड्स आहेत, यामध्ये जेव्हा इन्क्रीज झालेले असते किंवा प्राइस मध्ये यांच्या इन्क्रीज झालेली असते, तेव्हा हे डिमांड कर्व जे आहे हे राईटवर्ड शिफ्ट होत असतं. नेक्स्ट क्वेश्चन. इन द लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन वेन टीपी इज मॅक्झिमम. जेव्हा व्हेरिएबल प्रपोर्शन मध्ये टीपी हे मॅक्झिमम असतं तेव्हा काय होत असतं? ए, एमपी राईज होतं, बी, एमपी फॉल होतं, सी, एमपी हॉरिझॉन्टल लाईन मध्ये असतं, की एमपी झिरो होतं. तर याचं राईट आन्सर आहे एमपी हे झिरो होत असतं. केव्हा? जेव्हा व्हेरिएबल प्रपोर्शन जे आहे, जेव्हा टीपी जे आहे ते मॅक्झिमम असतं. बियॉन्ड ओटी युनिट्स द लेबर एम्प्लॉय टीपी कंटिन्यूज टू राईज. म्हणजे टीपी जेव्हा राईज होत असतं कंटिन्युअसली, ऑफकोर्स ऍट डिमिनिशिंग रेट, म्हणजे डिमिनिशिंग रेट मध्ये, अँड रिचेस मॅक्झिमम ऍट पॉइंट के. म्हणजे के पॉइंट वर ते मॅक्झिमम होत असतं. तेव्हा काय होतं? The slope of TP becomes zero since TP is constant and hence MP becomes zero. म्हणजे TP जेव्हा झिरो होतं, कॉन्स्टंट होतं, तेव्हा MP सुद्धा झिरो होत असतं. नेक्स्ट क्वेश्चन. लॉंग रन इक्विलिब्रियम अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन इज. लॉंग रन इक्विलिब्रियम होतं तेव्हा परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये कुठली कंडिशन असते? ए, प्राइस AR आणि MR, बी, TR इज इक्वल टू TC, सी, MR इज इक्वल टू MC, की डी, प्राइस इज इक्वल टू AR इज इक्वल टू MR इज इक्वल टू AC इज इक्वल टू MC. म्हणजे सर्व इक्वल असतात. तर याचा राईट आन्सर आहे डी. तर लॉंग रन इक्विलिब्रियम मध्ये, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये हे जे सारे फॅक्टर्स आहेत, प्राइस, AR, MR, AC, MC, हे सारे इक्वल लेवलला येत असतात, तेव्हा होत असतं लॉंग रन इक्विलिब्रियम. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सेस कॅपॅसिटी एक्झिस्ट अंडर मार्केट. म्हणजे कुठल्या मार्केटमध्ये ही एक्सेस कॅपॅसिटी असते? परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मोनोपॉली की ओलिगोपॉली. आपण लास्ट टू लास्ट व्हिडिओज मध्ये काही डिस्कस केलं होतं की ओलिगोपॉली काय असतं, मोनोपॉली काय असतं, डिओपॉली काय असतं. तर त्यानुसार जी एक्सेस कॅपॅसिटी असते ती कोणत्या मार्केटमध्ये असू शकते? तर याचं राईट आन्सर आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन.
तर एक्सप्लेनेशन मध्ये सुद्धा हेच म्हटलेलं आहे की एक्सेस कॅपॅसिटी जी असते ती मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये कन्व्हिनियंट असते, कारण मार्केट स्ट्रक्चर जो असतो मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचा त्याचं नेचरच तसं असतं की एक्सेस कॅपॅसिटी तिथे कन्व्हिनियंट असते. Unlikely perfect competitive markets where demand curve is horizontal, monopolistic competitive market shows a downward sloping demand curve. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिटिव्ह मार्केट्स मध्ये हे डिमांड कर्व हॉरिझॉन्टल असतं आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिटिव्ह मार्केट्स मध्ये हे डिमांड कर्व जे आहे डाऊनवर्ड स्लोप कर्व असतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पार्ट ऑफ सब्जेक्ट मॅटर ऑफ बिझनेस स्टॅटिस्टिक. म्हणजे यापैकी खाली दिलेल्यापैकी कुठला असा पार्ट आहे जो की बिझनेस स्टॅटिस्टिकचा सब्जेक्ट मॅटर नाहीये किंवा बिझनेस स्टॅटिस्टिक्सचा पार्ट नाहीये. ए, प्रेझेंटेशन ऑफ डेटा, बी, एनालिसिस ऑफ डेटा, सी, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, की डी, अपॉइंटमेंट. तर याचा राईट आन्सर आहे अपॉइंटमेंट, कारण आपल्याला माहिती आहे स्टॅटिस्टिक्स मध्ये प्रेझेंटेशन असतं, डेटाचं एनालिसिस असतं, इंटरप्रिटेशन असतं, परंतु अपॉइंटमेंट जे आहे हे त्याशी रिलेटेड नाही. जनरली द सब्जेक्ट मॅटर ऑफ स्टॅटिस्टिक डील विथ द क्वांटिफिकेशन ऑफ डेटा. त्यानंतर इट रिव्हॉल्व्स अराउंड कॉन्क्रीट फिगर्स टू रिप्रेझेंट क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन. सिम्पली इट इज कलेक्शन ऑफ डेटा. म्हणजे जे काही डेटा असतं त्याचं ॲलोकेशन केलं असतं, कलेक्शन झालेलं असतं, त्यावर अनालिसिस होतं, इम्प्लिमेंटेशन होतं, हे सर्व गोष्टी बिझनेस स्टॅटिस्टिक्स मध्ये इन्क्लुडेड असतात. तर नेक्स्ट आहे रेफरन्स टू सॅम्पल फॉर्म्युलाज फॉर डिव्हिजन ऑफ कोलॅबरेशन ऍट्रिब्यूट्स. म्हणजे डिव्हिजन ऑफ कोलॅबरेशन ऍट्रिब्यूट्स जे आहे त्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज केला जातो. तर याचा राईट आन्सर आहे ए, P is equal to 0.6745 into 1 minus R square divided by under root N. Next question. Statistical hypothesis is the statement. जे statistical hypothesis असतं हे statement कशासाठी वापरलं जातं. A, about parameters, B, about data, C, about the size of samples, की D, about the procedure. तर याचं राईट आन्सर आहे अबाउट पॅरामीटर्स. जे स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस आहे त्याचं स्टेटमेंट पॅरामीटर साठी यूज केलं जातं. तर एक्सप्लेनेशन मध्ये सर्व प्रकारचे हायपोथेसिसचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, जसं की स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस आहे, नल हायपोथेसिस आहे, त्यानंतर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे. तर स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस जे आहे हे एक स्टेटमेंट अबाउट द नेचर ऑफ पॉप्युलेशन, म्हणजे पॉप्युलेशनच्या नेचरचं एक स्टेटमेंट असतं किंवा त्याला पॉप्युलेशनच्या पॅरामीटर्स मध्ये सुद्धा स्टेट केलं जाऊ शकतं. हे असतं स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे. इफ प्रोबॅबिलिटी ए इज इक्वल टू 0.8, पीबी इज इक्वल टू 0.7, त्यानंतर याचं आपल्याला काढायचं की पी ए यू बी किती असेल. तर याचा राईट आन्सर आहे 0.90. हे ह्याचं राईट आन्सर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, विच प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट एम्फसाइज रिप्लेसमेंट ऑफ रूल ऑफ थंब मेथड. म्हणजे रूल ऑफ थंब मेथडला कोणती प्रिन्सिपल रिप्लेस करत असते. तर याचा राईट आन्सर आहे सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी, जे की WF टेलरने दिलेली थेरी आहे. तर सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी ही खूप इम्पॉर्टंट आहे मॅनेजमेंट स्टडीज मध्ये. सायंटिफिक मॅनेजमेंट ऑल्सो ऑफन नोन ॲज टेलरिझम, कारण ते WF टेलरने दिलेली होती थेरी, इज अ मॅनेजमेंट थेरी फर्स्ट ॲडव्होकेटेड बाय फेडरिक W टेलर. It uses scientific method to analyze the most efficient production process in order to increase productivity. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी किंवा प्रोडक्शन वाढवण्यासाठी, एफिशियंट करण्यासाठी ही थेरी वापरली जाते. ही थेरी मॅनेजमेंट मध्ये किंवा मॅनेज करण्यासाठी बिझनेस मध्ये यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, इन MBO ऑब्जेक्ट्स आर डिटरमाइंड बाय. मॅनेजमेंट मध्ये जे ऑब्जेक्टिव्ह असतात ते कोण डिटरमाइन करत असतं. ओनली बाय सबऑर्डिनेट्स, ओनली बाय टॉप लेवल ऑफिसर्स, बाय सबऑर्डिनेट्स अँड टॉप लेवल ऑफिसर्स, की बाय एक्सटर्नल एजन्सी. तर मॅनेजमेंटमध्ये किंवा मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह जे असतात हे सबऑर्डिनेट्स आणि टॉप लेवल ऑफिसर्स हे दोघे मिळून डिटरमाइन करत असतात. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह MBO त्याला असं म्हटलं जातं, इज स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मॉडेल दॅट एम्स टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स. म्हणजे हे जे MBO चे ऑब्जेक्टिव्ह आहेत हे मॅनेजमेंटमध्ये परफॉर्मन्सला इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज केले जातात. आणि ते कोण डिटरमाइन करत असतात, ते सबऑर्डिनेट्स आणि एम्प्लॉईज किंवा सबऑर्डिनेट्स आणि टॉप लेवल ऑफिसर जे असतात हे दोन्ही मिळून ते डिटरमाइन करत असतात. सो वी हॅव डन विथ टुडेज मोस्ट इम्पॉर्टंट MCQs. असंच आपण खूप इम्पॉर्टंट MCQs डिस्कस करणार आहोत मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर मधील. तर सर्व व्हिडिओ हे इम्पॉर्टंट असणार आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मागील व्हिडिओची लिंक सुद्धा दिलेली आहे, तर जाऊन पाहू शकता आणि तुमची स्टडी कंटिन्यू करू शकता. थँक यू फॉर टुडे सेशन. हॅव अ गुड डे.